बघता बघता जाईल संधी, बघता बघता जाईल संधी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, सुटलेला शरद भात्यातून कधी, सुटलेला शरद भात्यातून कधी येईल का माघारी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून लूककृत शुभवर्तमान अध्याय 16 व वचन 28 असे लिहिले आहे, कारण मला 5 भाऊ आहेत, त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी. ऐकलेल्या वचनावरून आपणास समजते की एक व्यक्ती जी यातनेच्या स्थळी आहे व तिला आता आपल्या 5 भावांची आठवण झाली आहे व त्यांनी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून कोणीतरी त्यांना इकडच्या यातनेबद्दल साक्ष देण्याची तो विनंती करीत आहे, कारण तो तेथून जाऊ शकत नाही. तो त्या यातनेच्या स्थळी का आला याबाबत प्रत्येक मानवाने विचार करण्याची गरज आहे. त्याने जिवंतपणी आपल्या वैयक्तिक पापाचा पश्चाताप केला नाही म्हणून तो मरणानंतर अधोलोकात गेला व तो यातना भोगीत असताना आपल्या 5 भावाची आठवण त्याला झाली आहे. पण आता वेळ निघून गेली आहे. आम्ही धन्य आहोत की आज आमच्याकडे वेळ आहे. अधोलोकात जाण्यापासून आम्ही वाचू शकतो, कारण आम्हाला नरकाग्नीपासून वाचविण्यासाठी देवाने स्वर्गातून त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला मानवी देह धारण करून पाठविले व त्याने सर्व जगाचे पाप स्वतःवर घेऊन पापी मानवाबद्दल रक्त वाहू दिले व आपला प्राण दिला. देवाने त्याला मरणातून 3रे दिवशी उठविले. त्याने मरणावर विजय मिळवला. त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. स्वर्गात देवाने त्याला आपल्या उजवीकडे बसविले व त्याला प्रभू करून ठेवले आहे. आणि जी कोणी व्यक्ती स्वतःच्या पापाचा पश्चाताप करील व प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून 3रे दिवशी उठविले असा अंतःकरणात विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल व तो युगानुयुगीच्या नरकाग्नीपासून वाचेल व त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. देव करो तुम्हाला सार्वकालिक जीवनाचे रहस्य हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आहे हे समजण्यास सहाय्य करो.